वचन दिले तू मला. मालिकेचा आजचा भाग अगदी तसा धमाकेदार आहे प्रेक्षकांनो. फायनली ऊर्जाला तिच्या मेहनतीचं फळ मिळाले. कारण पद्मा ऊर्जाचं ऐकून मेडिकल चेकअपसाठी तयारसुद्धा झाले. ऊर्जाकडे एक भक्कम पुरावा रिपोर्टसुद्धा आहेत. त्यात मालिकेत ट्विस्ट असा आलाय, भूतकाळात ऊर्जाच्या बाबासोबत हर्षवर्धनने काय कुठाने केले त्याचं अर्ध सत्य हे शौर्यला कळाले ऊर्जाच्याच तोंडून. आणि तो आता पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जासोबत उभा आहे. त्यातच विक्रांतने विनयभंग केलेली पीडित मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याच घरात काम करणारी पद्मा आहे हे सत्य हर्षवर्धनला समजतंय. त्यातच विक्रांतने डोक्यात राग घालून घेऊन एक भलताच निर्णय घेतलाय. आता त्याचा निर्णय नक्की काय आहे? ऊर्जा तिच्या बाबांबद्दल आणि हर्षवर्धनच्या मैत्रीबद्दल शौर्याला माहिती देते का? त्यात शौर्य ऊर्जाची साथ कशी देतोय आणि आता हर्षवर्धनचा पुढचा कावा नक्की काय आहे ते सगळं पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल ना. नक्की बघा. आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो कमेंट करून कळवत चला. तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. ऊर्जाचं विचार करूनच डोकं भंडावून गेलेलं असतं. आई अगं, पद्माच्या केसमध्ये माझ्या हातून काहीतरी निसटतंय, काहीतरी चुकतंय, मला कळतच नाही आहे. तिची खूपच चिडचिड होते. त्यानंतर ती जेव्हा सगळे कलम चेक करते तेव्हा तिची बुद्धी ताळावर येते. आई अगं यस, हाच तर तो पुरावा, पद्माचं मेडिकल चेकअप. आई अगं, कलम 78(2) च्या नुसारच मॉलेस्टेशनच्या केसमध्ये पीडितेचं मेडिकल चेकअप, त्यानंतर पीडितेची जबानी आणि जिथे घटना घडली तिथील काही साक्षीदार म्हणजे पुरावे, हेच ते पुरावे म्हणजे कॉल रेकॉर्डिंग्स, फोटोज, काही व्हिडिओज. शौर्यला आजीने लाख मोलाचा सल्ला दिलेला असतो की त्याने सरळ मार्गाने न्याय मिळवावा, नाही की त्या हर्षवर्धनसारखं कायद्यातून पळवाटा काढाव्या. तो आजीचे पाय चेपून देतो. आजी मी गेले कित्येक दिवस डॅडसोबत प्रॅक्टिस करतोय, त्यांच्यासोबत काम करतोय आणि मला एक गोष्ट चांगलीच कळून चुकली आहे की डॅडसारखा इन्फ्लुएन्सर वकील एका विनयभंग झालेल्या मुलीचा आवाज दाबून टाकूच शकतो आणि कायदा वाकवून गुन्हेगारांना बाहेरही काढू शकतो. आजी सांगते की हर्षवर्धन कायदा वाकवत नाही तर त्यातून पळवाटा बाहेर शोधतो. त्या गोष्टी तो बरोबर पकडतो आणि हर्षवर्धनकडे कायदा, सत्ता, पैसा, ताकद सगळंच आहे. त्याच्या जोरावरती तो केस आपल्या बाजूने वळवतो. एक्झॅक्टली. अगं, आत्ताच हिट अँड रन केसमध्ये अडकलेल्या एका अल्पवयीन मुलाला वाचवलंय त्याने. आजी, तुम्हाला एक गोष्ट सांगाच, तू जर त्या विनयभंग झालेल्या मुलीची वकील असती, नवखी वकील, तर तू काय केलं असतं? आता हा प्रश्न बघा त्याने मुद्दाम कसा विचारलाय ऊर्जाच्या बाजूने. तेव्हा आजी त्यालाच उलटा सवाल करते, अरे पण तू नवखा असल्यासारखा का वागतोयस? अरे कोणत्याही मॉलेस्टेशन केसमध्ये 24 तासाच्या आत त्या मुलीचं मेडिकल चेकअप होणं जास्त गरजेचं आहे. 24 तासाच्या आत जर तिचं मेडिकल चेकअप झालं तरच डॉक्टर, फॉरेन्सिक डॉक्टर तिथे सर्टिफाय करू शकतात ना सगळं. आणि तिच्यावरती अत्याचार झाला ते सगळं पुरावेच मिळू शकतात तिच्या शरीरावरच्या जखमांमुळे. त्यामुळे मेडिकल चेकअप होणं जास्त गरजेचं आहे. त्यावर लगेच शौर्य सवाल करतो की म्हणजे जर मेडिकल चेकअपचे पुरावे जर मिळाले तर मग केस आणखी स्ट्रॉंग होऊ शकते. आजी म्हणते की हो. जी गोष्ट शौर्यला आजीकडून समजते नेमकं तीच गोष्ट इकडे ऊर्जाच्या सुद्धा ध्यानात आलेली असते. आई अगं, आपल्याला पद्माच्या आधी मेडिकल चेकअप करून घ्यायला हवे. तेव्हा पूर्वा म्हणते की चला, म्हणजे आपण हवं तेव्हा करून घेऊ शकतो. ऊर्जा समजावते की नाही आई, आपल्याला 24 तासाच्या आत मेडिकल चेकअप करून घेणं गरजेचं आहे. कारण जितका उशीर तितका पुरावा कमकुवत मानला जातो. आई मी निघते पटकन. मी आत्ताच्या आत्ता जाऊन पद्माला गाठते आणि पटकन तिची मेडिकल टेस्ट करून घेते. जाण्यापूर्वी तिला शौर्यचा कॉल येतो. ऊर्जा कॉल रिसीव करून विचारते की अरे तू इतक्या उशिरा फोन कसा काय केलास? तेव्हा शौर्य म्हणतो की त्या मुलीच्या केसमध्ये तुला माझी काही मदत लागली तर सांग मला. आणि हो, 24 तास होण्याआधीच आधी मेडिकल टेस्ट करणं गरजेचं आहे.
तेव्हा ऊर्जा सांगते की हो, मी तेच करणार होते. अरे, शौर्य म्हणतो की ग्रेट, कुठल्या हॉस्पिटलला चालली आहेस? आता ऊर्जा सरळ सांगणार, पण पूर्वा तिला तटावते. ती खानाखुणा करून ऊर्जाला गप्प बसायला सांगते. ऊर्जाही आता तिचं तोंड बंद ठेवते. बरं ऐक, मला जावं लागणार आहे, असं काहीसं बोलून ती पटकन फोन टेकते. ऊर्जा फोन ठेवताच विचारते की आई अगं असं का केलंस? तू का खुणावलंस मला? मी त्याला सांगणारच होते ना. तेव्हा पूर्वा तिची समजूत घालते की तू तुझ्या बाबांनी जी चूक केली तीच चूक करायला निघाली होतीस अगं. पुरावे गोळा करताना जगाला सांगत बसायचं नसतं. तुझ्या बाबांचीही नेमकी तीच चूक झाली. मग काय, त्यांच्या विरोधातल्या वकिलांनी त्यांच्याच विरुद्ध त्यांचेच पुरावे वापरले. आपल्याला कधी कोणता पुरावा मिळालाय हे कोणालाही सांगायचं नाही ऊर्जा. कारण पैसा, सत्ता, दबाव काय काय चालतं या सिस्टीममध्ये माहिती आहे ना. आता पूर्वाही तिच्या जागी योग्य आहे आणि ऊर्जालाही तिच्या बोलण्यात तथ्य वाटतं. त्यात ऊर्जा नवखी आहे. आता तू त्या मुलाला कोणत्या हॉस्पिटलला जाते ते सांगितलं असतं आणि तुझ्या आधीच तो पुरावा तिथून गायब केला गेला असता. तुझ्याकडे कोणता पुरावा आहे हे कोणालाही सांगायचं नाही. अगदी कितीही विश्वासातली व्यक्ती असली तरीसुद्धा तो पुरावा आधीमध्ये कुठेही न फोडता डायरेक्ट कोर्टात सादर करायचा. तेव्हाच ऊर्जा शब्द देते पूर्वाला, ठीक आहे आई, इथून पुढे हे सगळं मी नीट लक्षात ठेवेन. आणि ती निघते ती डायरेक्ट पद्माकडेच. इकडे दिग्विजय पाटलांच्या घरी सर्वच जण जेवणाला बसलेले असतात. आता दिग्विजयचं लक्ष त्याच्या मुलांकडे असतं. त्या दोघांच्याही खाण्यावर लक्षच नाही आहे. कोणत्या तरी गहन विचारात हरवलेत हे मात्र त्यांना कळून चुकतं. आता दिग्विजय त्या दोघांनाही जी तंद्री लागली आहे ना त्या तंद्रीतून बाहेर काढतो. तो विचारतो की काय लक्ष कुठे आहे तुमचं? तुमच्या होणाऱ्या सासऱ्याचं 2-3 वेळा फोन येऊन गेला. काय म्हणजे काही कल्पना आहे का कशासाठी आला असेल? दोघेही घाबरून एकमेकांकडेच बघतात. कारण सत्य स्वतःच्या विकीची आई विचारते की अरे पप्पा काहीतरी विचारतायत तुला, उत्तर तरी दे. आता त्याची दात खिळीच बसते. तर पप्पा करायला लागतो ते 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 ते. तेव्हा पप्पा त्याचे म्हणजे दिग्विजय विचारतात की ते ते काय ते? तेव्हा अर्पिता म्हणते काही महत्त्वाचं काम असेल, म्हणजे मी नंतर विचारून सांगते. सध्या तरी तिने ते प्रकरण त्यांच्या वडिलांपर्यंत पोहोचू दिलेलं नाही आहे. कारण एकदा का हे पद्माचं प्रकरण दिग्विजयला समजलं ना, विकीची खांडोळीच आहे. अर्पिता म्हणते की बहुतेक लग्नाच्या कामासाठी काहीतरी तयारीसाठी केला असावा फोन. मी नंतर विचारते, बोलते त्यांना. तेव्हा दिग्विजय लगेचच विक्रमला सांगतो, हां असेलही कदाचित तसं. बघा तुमचे सासरे बुवा नक्की काय म्हणतायत ते. आता त्याची आई तेथून उठून जाते. दिग्विजयसुद्धा उठून निघालेलाच असतो. पण तो विकीला एक गोष्ट समजावतो. खरं तर ताकीद द्यावी लागते, पण तो शांतपणे समजावतो. ते पार्टी, ते मित्र, ते दारू, ते बंद करा जरा. काय आहे, लग्न आलंय तुमचं तोंडावरती, बरोबर नाही ना दिसत. आमच्या आमदारकीचे पुढचे वारस आहात तुम्ही. जरा हे सगळं बंद करून पब्लिकमध्ये जाऊन त्यांची मतं विचारा, थोडीफार त्यांची कामं करा. जी पब्लिक इमेज आहे ना तुमची ती खरं तर सांभाळा. खरा प्रेक्षकांनो, ज्या दिवशी या दिग्विजयला समजणार आहे ना की त्याच्या पोराने विक्रांतने आधीच त्याच्या आमदारकीचे धिंडवडे काढले आहेत, त्या दिवशी या पठ्ठ्याची काही खैर नाही आहे. दिग्विजय जेव्हा तेथून निघून जातो तेव्हा या विक्रांतचा ॲटिट्यूड तो किती आहे, डायरेक्ट त्या अर्पिताच्या अंगावरच धावून जातो. तू तू माझ्याबद्दलचं हे सगळं प्रकरण जाऊन तीर्थाच्या बाबांना सांगितलं? अर्पिताही त्याला दात ओठ खात विचारते, आणखीन काय करणार होते मी? कोण काढणार होता आपल्याला या सगळ्यातून बाहेर? आणि हा जो तुझा तो ॲटिट्यूड आहे ना, 3rd क्लास ॲटिट्यूड तुझ्याजवळ ठेवायचा, त्यांनीच तुझ्या मित्रांना बाहेर काढले. विक्रांत दात ओठ खात तिच्यावरती पुन्हा खेक असतो. ते माझ्याबद्दल काय विचार करत असते याची अक्कल तरी आहे का तुला? हा, हिची अक्कल काढतोय. म्हणजे नको तिथे अतिशहाणपणा, नको तिथे ॲटिट्यूड असल्याला ना फोकळ बाबूचे फटके द्यायला पाहिजेत साल्यांना. पण अर्पिता पण गप्प बसत नाही. हा चांगले
त्याचे कान पिळते. हे बघ, हे सगळं जे मी केलंय ना, ते तुझं लग्न वाचवण्यासाठी, माझं आणि शौर्याचं लग्न वाचवण्यासाठी, पप्पांचं पॉलिटिकल करिअर वाचवण्यासाठी केलंय. वाटेल तेव्हा कुठल्याही मुलीला धरायचं, तिच्यावरती बळजबरी करायची. तुला एक बहीण आहे विक्रांत. उद्या जर तिच्यावरती असं काही झालं, काय केलं असतंस रे तू? त्यामुळे मला अतिशहाणपणा शिकवायचा नाही हा. तुला साधी अक्कल तरी आहे का, की तू जे काही केलंस ना, त्यामुळे माझं आणि शौर्याचं लग्न डिस्ट्रॉय होऊ शकतं. खरं तर ते सगळं वाचवण्यासाठी, मी माझ्या शौर्याला मिळवण्यासाठी केलं हे सगळं. म्हणजे ही अर्पिता पण किती अप्पलपोटी आहे. फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिजे हिला. अर्पिताने इतकेही प्रयत्न करून त्या विक्रांतची अक्कल काही ठिकाणावर येणार नाहीच आहे या. जाण्यापूर्वी अर्पिता पुन्हा एकदा त्याला ताकीद देऊन जाते. एका गोष्टीची जाणीव करून देते की हां, या ज्या गोष्टी घडल्या आहेत ना, त्याबद्दल 1% जरी पप्पांना डाऊट आला ना, त्या दिवशी तुझ्या गळ्यात लग्नाचा हार नाही, हातात पोलिसांच्या बेड्या पडतील एवढं लक्षात ठेवायचं. आणि ती निघून जाते. आता याला भलताच राग आलेला असतो. एवढं घाणेरडं कृत्य करून सुद्धा याला जराही शरम वाटत नाही. हा काय विचार करतोय प्रेक्षकांनो? आता त्या पद्माला गायब करणार म्हणे हा. अरे हात तरी लावून दाखव. ऊर्जा खंबीर आहे तिच्या पाठीशी उभी. इकडे पद्मा झोपी तर गेलेली असते, पण सतत तिच्या डोळ्यासमोर तेच घाणेरडं दृश्य उभं राहतं की विक्रांतने कशी तिची छेड काढली, तिचे कपडे फाडले, तिच्यावरती अत्याचार केला आणि ती खाडखण जागे होते. नुसती घामीघूम झालेली असते. त्यातच धडाधडा दरवाजाचा आवाज येतो आणि तिचं काळीज जास्तच धडधडायला लागतं. तेव्हा ती घाबरतच दरवाजापाशी जाऊन विचारते, कोण आहे? तेव्हा बाहेरून आवाज येतो, पद्मा अगं मी ऊर्जा. आता कुठे तिचा जीव भांड्यात पडतो. पटकन लाईट लावून ऊर्जाला ती आत घेते आणि पद्माची अवस्था पाहता ऊर्जा हादरून जाते. काय झालं पद्मा? तुला वाईट स्वप्न पडलं का? की तुझ्यासोबत जे घडलं ते तुला आठवलं? हे बघ, तू काळजी करू नकोस हां, मी आहे की नाही तुझ्यासोबत. पद्मा हे बघ, आपल्याला पटकन तुझी मेडिकल चेकअप करून घ्यावे लागेल 24 तासाच्या आत, नाहीतर पुरावा खूप कमकुवत होईल. बिचारी ती पद्मा इतकी घाबरून गेले, गांगरून गेले आणि ती रडकुंडीला येऊन पुन्हा त्याच विनवण्या करते. ताई अगं, मी सांगितलं ना, नको ना गं, हे सगळं नाही करायचं आहे मला. पद्माचं असं घाबरून जाणं, माघार घेणं साहजिक आहे, पण ऊर्जा ती प्रयत्न नाही सोडत. उलट ती समजावते की पद्मा हे बघ, आज आत्ता तुला जरी वाटत असेल ना की तुला केस नाही करायचे, पण परत जर का जाऊन तुला कधी वाटलं की तू त्याच वेळेस पाऊल उचललं असतं, केस दाखल केली असती, तर बरं झालं असतं. तेव्हा खूप उशीर झालेला असेल पद्मा. आणि हे बघ, आपल्याला जर कोर्टात केस उभी करायची असेल तर मेडिकल चेकअपचा पुरावा आपल्याकडे असणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. नाहीतर तेव्हा खूप उशीर झालेला असेल पद्मा आणि आपली केस पूर्णपणे कमकुवत झालेली असेल, आपण हारलेलं असू. आपण आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जाऊयात आणि तुझी मेडिकल करून घेऊयात. तू येतेस ना माझ्यासोबत? पद्मा या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करते आणि तिला आत्ता कुठे ऊर्जाच्या बोलण्यात तथ्यही वाटतं. पद्मा हिंमत गोळा करते आणि जेव्हा ती सांगते की ठीक आहे, मी मेडिकलला येते, त्या क्षणी ऊर्जाच्या जीवात जीव येतो. ते एक उसासा टाकते. ऊर्जा थोडा विचार करते. पद्माला विचारते, हे बघ, ज्या वेळेस तुझ्यासोबत ती घटना घडली त्यावेळेस तू जे कपडे घातले होतेस ते धुतलेले नाही आहेत ना? पद्मा सांगते की नाही, आहेत, तसेच आहेत. ऊर्जा खुश होते की गुड, जा पटकन ते कपडे घेऊन ये, कारण आपल्या केसमध्ये तो आपल्यासाठीचा भक्कम पुरावा असेल. पद्मा ते कपडे आणण्यासाठी आतमध्ये जाते. आता ऊर्जा पद्माला घेऊन हॉस्पिटलला गेलती की नाही, रिपोर्ट तिला मिळालेत की नाही, हे सगळं सध्या दाखवलेलं नाही आहे आपल्याला प्रेक्षकांनो. डायरेक्ट दुसरा दिवस आणि शौर्याची केस, म्हणजे शौर्याच्या हातात जी केस आहे ती कोर्टात उभी राहणार असते. हर्षवर्धनचा असिस्टंट त्याला ऑल द बेस्ट करतो आणि त्यातून निघून जातो. फोनवर ते बोलत समोरून ऊर्जा आलेली असते. शौर्याला पाहताच ती फोन ठेवते. तू
विचारते की तू इथे काय करतोयस. शौर्य थट्टा करत म्हणतो की ॲक्च्युली काय आहे, मी इथे पार्टी करायला आलो आहे. ऑब्व्हियसली कोर्ट आहे, केस लढायलाच येणार ना मी इथे. बाय द वे तू मला सांग की तू काल अचानकच फोन माझा कट का केलात. बरं मला सांग की तू त्या मुलीची मेडिकल चेकअप केली का, रिपोर्ट मिळाला आहे का. तेव्हा ऊर्जा उत्तर देणारच असते, पण अचानक पूर्वाचं बोलणं आठवतं की कोणता पुरावा मिळालाय ते कधीच कोणाला कळू द्यायचं नाही, मग कितीही विश्वासातली व्यक्ती असली तरीही. आता ऊर्जा त्याचं उत्तर देणं टाळते. तू इतके खोदून का प्रश्न विचारतोयस मला. माझी केस आहे, माझं मी बघेन ना. शौर्य म्हणतो की अरे जनरल चौकशी केली काय आहे, कोर्टात केस उभी राहण्यापूर्वी जजसमोर फुल्ली प्रिपेअर्ड असणं महत्त्वाचं आहे म्हणून म्हणतोय. ऊर्जा त्याला म्हणते की माहिती आहे मला, आणि तसंही सगळी तयारी केली आहे मी. काय आहे, एकदा का कोर्टात केस उभी राहिली म्हणजे तुझी गरज मला नंतर लागणारच आहे. तू साक्ष देणार आहेस मला म्हणाला होता ना. ठेवू ना भरोसा, देशील ना साक्ष. नाहीतर बघा ऐनवेळी कोर्टात मला तोंडघशी पाडशील. तेव्हा शौर्य म्हणतो की हो देईन मी साक्ष. शौर्य पुन्हा एक प्रश्न करतो, विचारतो, बाय द वे मला सांग की तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट का केली नाही आहे. तेव्हा ऊर्जा हळूवार बोलते, तुला सांगायला हरकत नाही आहे, खरं तर गेलो होतो आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला, पण अचानकच आडवा आला ना तो. शौर्य विचारतो की तो कोण तो. तेव्हा दात ओठ खात ऊर्जा इतकी चिडून बोलते, तोच तो खवट्या अति तीड शहाणा हर्षवर्धन जहागीरदार. नाव ऐकूनच शौर्याला इतका मोठा धक्का बसताय. अरे देवा, ही तर माझ्या डॅडबद्दल बोलते. हिला जर कळालं ना की मी त्यांचा मुलगा आहे तर कदाचित ही माझ्याशी बोलणारच नाही. बिचाराला भीती वाटते, माझ्या प्रेमाची केस सुरू होण्याआधीच डिसमिस होईल. त्याला भीती वाटते, तो गप्प बसतो. पण ऊर्जा मनातला असता नसता सगळा राग ती व्यक्त करून टाकते. पोलीस स्टेशनमध्ये काय आला, त्या इन्स्पेक्टरला ढाचे दिले आणि त्या 4 पोराला सोडून घेऊन गेला ना. चारले असतील थोडेफार पैसे, त्याला कशात कोंबले असतील. म्हणूनच तर एक नंबरचा ना छोलर आहेत, तुला सांगते ना मी. आता ऊर्जा त्याच्याच समोर त्याच्याच बापाचं इतकं कौतुक करते. शौर्याला ऐकवणार आहे का. शौर्याची भोपळीच वळते. तो विचारतो की तू असं एखाद्यावरती डायरेक्ट कसं काय आरोप लावू शकतेस. तू बघितलंय का त्यांना लाच घेताना. तुझ्याकडे काही पुरावा वगैरे आहे का, का उगच आपलं बोलत सुटलेस. ऊर्जा त्यालाच विचारते जाब, का का नाही बोलायचं मी त्याला. कोण लागतो रे तो तुझा. शौर्याची तातखिळी बसते आता. पण ऊर्जा इथेच थांबत नाही हा, कारण शौर्याच्या समोरच हर्षवर्धनचा कौतुक सोहळा म्हणजेच काय, अर्थात गुन्ह्याचा पाढा वाचणंच चालू असतं तिचं. तो तो पोलीस स्टेशनमध्ये काय आला, त्या इन्स्पेक्टरने लगेच सोडलं त्या 4ही पोरांना. ना कुठली फॉर्मॅलिटी, ना कुठली केस दाखल केली. अरे संशयित आरोपी होते ते केसचे ते, आणि त्यांना असं सोडून दिलं कसं काही. त्यांनी काही केलंच नाही आहे. तुला सांगते, तो हर्षवर्धन जहागीरदार एक नंबरचा नालायक माणूस आहे. त्यानेच काहीतरी कांड केला असेल. अरे मी सांगते ना, एक नंबरचा छोलरच आहे तो माणूस. तेव्हा आता शौर्य आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. हे बघ, हर्षवर्धन जहागीरदार खूप मोठे वकील आहे आणि त्यांनी काहीतरी लॉजिकली शोधून काढलंच असेल ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे कसं शक्य आहे ते. अरे जिच्यावरती विनयभंग झाला ती मुलगी स्वतः गेली होती पोलीस स्टेशनात. तिने स्वतःच्या तोंडून तिच्यासोबत जे घडलं ते सगळं सांगितलं होतं. आणि कलम 349 ते 358 त्यानुसारच जर पीडिता स्वतःच्या तोंडूनच तिच्यावरती विनयभंग झाला हे सगळं सांगत असेल, तिच्यासोबत जे काही झालं ते नॉन बेलेबलच होतं. अरे उलट अटक करायला हवी होती. त्यात शौर्य ऊर्जाला सांगतो की 1 मिनिट, अगं मग त्यामध्ये पोलिसाची पण चूक आहे ना. त्याने त्याचा मुद्दा मांडायला हवा होता, अटक करायला हवी होती त्यांना. तेव्हा ऊर्जा सांगते की कसं शक्य आहे. अरे तुला लक्षात येत नाही आहे का, पॉलिटिकल प्रेशर होतं आणि त्यात तो हर्षवर्धन जहागीरदार
तो अचानकच आला ना, आणि इतक्या मोठ्या माणसाचा मुलगा आहे म्हटल्यानंतर तो का नाही येणार तिथे? नाहीतर तो स्वतः इथे आलाच नसता. तेव्हा शौर्य तिलाच उलटा सवाल करतो, ऊर्जा, तू स्वतः कायद्याची तपासणी करतेस ना, अगं मग तू स्वतः सेक्शन लावून त्या पोलिसांना त्यांना अरेस्ट करायला का नाही सांगितलं? अगं उलट भारतीय संहितेनुसार कलम 173, तू पोलिसांच्या विरोधात सुद्धा त्यांनी वेळेवर ॲक्शन घेतली नाही म्हणून तक्रार दाखल करू शकतेस. कारण कायद्यापुढे कोणी मोठं आणि छोटं नसतं. पण ऊर्जा स्वतःच्या मतावर ठाम आहे. उलट ती या सगळ्या गोष्टी हर्षवर्धनच्या मुळेच घडले आहेत. शौर्यला पटवून देते, मी तुला सांगते ना, हे सगळं शक्य झालं असतं पण तो हर्षवर्धन जहागीरदार मध्ये आला नसता तर. आपण ते म्हणतो ना, करप्शन अंडर द टेबल, ते ते मी त्या दिवशी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलंय. एवढं सगळं करून सुद्धा ती मुलं थांबली नाहीत, तर त्या मुलीच्या चाळीपर्यंत आली. नशीब मी आणि आई वेळेवरती पोहोचलो तिच्या मदतीला. सोशल मीडियाचा वापर करून मी त्या चौघांचेही सगळे रेकॉर्ड काढले, पोलिसांना पाठवले. पोलिसांनी लगेच ॲक्शनसुद्धा घेतली, त्या चौघांना उचलूनही आणलं. पण ज्यावेळी आम्ही FIR दाखल करायला गेलो ना, तेव्हा अचानकच हर्षवर्धन जहागीरदार टपकला आणि त्या चौघांनाही सोडून घेऊन गेला. असं झाल्यावर राग येणार नाही आहे का? पण मला एक कळत नाही आहे, हे दोघेही कोर्टात उभं राहून एकमेकांशी का आर्ग्युमेंट करतायत? एकमेकांसोबत का वाद घालतायत? असं झाल्यानंतर राग येणार नाही आहे का माणसाला? तुलाही आला नसताना? ऊर्जा रडकुंडीला आलेली असते. एकतर त्याने माझ्या बाबांचं करिअर खाल्लं, उद्ध्वस्त केलं त्यांना. लोकांना पैसे खाऊ घालायचे, दबाव टाकायचा, पॉलिटिकल प्रेशर टाकायचं, गोष्टी आपल्या बाजूने वळवायच्या. नीचच आहे तो हर्षवर्धन जहागीरदार, एक नंबरचा झोलर. आता मात्र शौर्याला त्याच्या बापाचा अपमान सहन होत नाही. तो ऊर्जावर अचानकच परसतो, माइंड युअर लँग्वेज ऊर्जा. अगं कसं कोण हे कोणाचं करिअर खराब करू शकतं? नक्की काय झालंय? ऊर्जा म्हणते की हे बघ, तो माझ्या घरचा मॅटर आहे, मला नाही सांगायचं आहे कोणाला आता. पण तो हर्षवर्धन जहागीरदार येऊच ते एकदा माझ्या टप्प्यात. नाही त्याचा गेम केला ना. ऊर्जा इतकी प्रचंड भडकलेली असते, रागानं लाल बुंद झालेली. शौर्य शांतपणे तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की अगं ऊर्जा, किती वाईट बोलते तो एखाद्याबद्दल. ते त्यांच्या पद्धतीने कायदा वापरतायत, तू तुझ्या पद्धतीने कायदा वापर ना. ऊर्जा भडकून न्याय मिळत नसतो, प्लीज डोकं शांत ठेव. तेव्हा ऊर्जाही त्याला ताकीद देते की हे बघ, मी वकील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झाले, ना की स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी. आता ज्या मुलीसाठी लढते ना मी, अरे ती माझी फीजही नाही देऊ शकणार आहे, मला माहिती आहे. पण या केसमुळे मला लढण्याची ताकद आणि भिडण्याचा जो आत्मविश्वास मिळणार आहे ना, तो पुरेसा आहे माझ्यासाठी. माझ्या बाबांचा एक तत्त्वज्ञान होतं, न्याय हा सगळ्यांसाठी समान असतो आणि न्यायाचा वापर योग्य मार्गाने केला की कायदाही योग्य मार्गानेच चालतो, त्याचा सन्मान होतो. प्रत्येकाचे काहीतरी तत्त्व असतात ना, तुझी असतील, माझी आहेत, आणि माणसाचा कणखरपणा तिथेच दिसतो. हे बोलताना तिच्या बाबांबद्दलचा एक वेगळाच अभिमान शौर्यला तिच्या डोळ्यात दिसून येतो. ऊर्जाचं बोलणं ऐकून शौर्य तिला सलाम ठोकतो. कमाल आहेस तो ऊर्जा. अगं आयत्या संधीवरती स्वतःची सेटलमेंट करणारी लोकं बघितलेत, तत्वनिष्ठ लोकांबद्दल खूप ऐकलं होतं, पण आज बघितलंय सुद्धा. आता अचानकच बघा शौर्य काय बोलून गेलाय. तुझी तत्व, तुझी महत्त्वाकांक्षा अशी आहे ना ऊर्जा, की कोणालाही तुझ्या प्रेमात पडायला भाग पाडतील. ऊर्जा त्याच्याकडे पाहतच राहते. प्रेमात पडल्यापासून शौर्याला खूप काही सुचतं या प्रेक्षकांना. पुढे बघा तो नक्की काय म्हणतो. प्रेमही आंधळ असतं आणि न्यायदेवतासुद्धा आंधळी असते. ती जात पात धर्म काही बघत नाही. प्रेमही सेमच आणि न्यायव्यवस्थासुद्धा सेमच. शौर्य बडबडत असतो आणि ऊर्जा कौतुकाने त्याच्याकडे पाहत असते. आणि प्रेक्षकांनो,
दोघे एकमेकांकडे पाहून हसत असतात. भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. पुढे नक्की काय ट्विस्ट आलाय. तर होतं असं की ऊर्जा शौर्यला म्हणते की तुझा नंबर मला लागेल. तू काल फोन केलाच होता मला. बरं तुझं नाव काय आहे? आता तू त्याचं खरं नाव सांगत नाही हां. अचानक थांबतो. त्यातच हर्षवर्धनने पुढची पायरी गाठली आहे. म्हणजे त्याच्या असिस्टंटने त्या पीडित मुलीचं नाव शोधून काढले. ते म्हणजे पद्मा, जी की हर्षवर्धनच्या घरीच कामाला आहे. पण ऊर्जा इतकी पेटून उठले ना, शौर्याला ती सांगते आता येऊच दे कोणीही माझ्या टप्प्यात. सोडणार नाही आहे मी एकेकाला. बाप रे, शौर्य म्हणाला अगदी तसंच हां. हे ऊर्जा नावाचं रसायन खरंच खूप वेगळं आहे. पण आता हेच रसायन हर्षवर्धनला कसं भिडतं पाहायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे मालिकेचे सगळे भाग पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती वचने दिले तू मला मालिकेचे फक्त आणि फक्त खरेच भाग जे मालिकेत आहे तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो सबस्क्राईब जरूर